कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भारतीय जैन संघटना दापोली व जैन महिला मंडळ व त्यांच्या सहकारी महिलांनी एकत्र येत नगरपंचायत दापोली येथील कामगार बांधव व कर्णबधिर विद्यालय येथे जाऊन सर्व मुलांना व शिक्षकांना जाऊन राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलाय। या कार्यक्रमासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी आमच्या सर्व बांधवांचं रक्षण कर असं सर्व बहिणींच्या वतीने प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर सर्वांना ओवाळणी करून राखी बांधून तोंड गोड करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष ममताताई मोरे, ऋषिकेश गुजर, योगेश जैन, मनोहर जैन, महेश जैन, मुकेश जैन, प्रवीण जैन, नेहा जैन, किरण जैन, प्रीती जैन, निशा जैन, तारा जैन, अनिता जैन, उषा जैन, प्रिया भोरे, डॉली जैन, दीप्ती जैन, गीता जैन तसेच मान्यवर यावेळेला उपस्थित होते। जैन महिला संघटना असतील आणि विविध जैन संघटनेच्या माध्यमातून दापोलीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अनेक उपक्रम दापोलीमध्ये चालत असतात। कधी दापोलीमध्ये कोण अडीअडचणीत असेल, कधी कुठची सामाजिक उपक्रमाची आवश्यकता असेल तर जैन संघटना आजपर्यंत दापोली शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये अग्रेसर असताना आपल्याला पाहतो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी अतिशय अभिमानाने सांगू शकतो की रत्नागिरीमध्ये जितक्या जैन संघटना आहेत त्याच्यामध्ये दापोली तालुक्यातली आमची जैन संघटना शहरातली प्रामुख्याने ही सर्व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते। हा आमच्या दापोलीकरांचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा जैन महिला संघटनेच्या वतीनं दापोलीमध्ये आज ठिकाणी राबवण्यात येतो आणि तसाच कार्यक्रम आज नगरपंचायतमध्ये देखील साजरा करण्यात आला।